विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 5वी मराठीमधील 8वा धडा प्रिय बाई याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रश्न 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ प्रश्न आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? उत्तर पाहूया. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे. प्रश्न आ आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर पाहूया. पत्र लिहिणाऱ्या मुलीने पत्राच्या शेवटी तुमची उर्मिला असे लिहिले, त्यावरून तिचे नाव ओळखले. ई प्रश्न आहे, उर्मिला आनंदाने का उडाली? याचं उत्तर आहे, उर्मिलाला टीव्हीवरील बातमीमध्ये तिच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे कळाल्यामुळे ती आनंदाने उडाली. ई प्रश्न आहे, उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर आहे, उर्मिला सध्या 5वीच्या वर्गात शिकत आहे. पुढे उ प्रश्न आहे, उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर आहे, उर्मिलाने 3रीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत. पुढे उ प्रश्न आहे, उर्मिलाचे बाईंच्या घरी जाणे येणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर आहे, तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी जाणे येणे होते हे कळते. प्रश्न 2 आहे, खालील प्रश्नांची 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील अ प्रश्न आहे, उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला, का दिला? उत्तर पाहूया. उर्मिलाने टीव्हीवर तिच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला अशी बातमी पाहिली, तेव्हा ती खूप आनंदून गेली आणि मोबाईल लावू लागली. पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर अशी टेप वाजू लागली. तेव्हा आजोबांनी तिला सल्ला दिला, या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा बाईंना पत्र पाठव, त्यांच्या ते कायम स्मरणात किंवा आठवणीत राहील. प्रश्न आहे, 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? उत्तर आहे, 5वीत आल्यापासून उर्मिला शाळेत एकटी चालत जाऊ लागली. तिला एकदम आपण मोठे झाले आहोत असे वाटू लागले. तसेच ती खूप अभ्यासही करू लागली. रोज संध्याकाळी मैदानावर जाऊन 2 तास खेळू लागली. पुढे ई प्रश्न आहे, उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे? उत्तर आहे, उर्मिलाने पत्रात बाईंनी शिकवलेल्या कवितांचा व स्नेहसंमेलनात बसवलेल्या नाटकाचा उल्लेख केला आहे. तसेच बाईंनी सहलीला घेतलेल्या भन्नाट खेळांचा उल्लेख केला आहे. उर्मिलाने पत्रात बाईंच्या घराबाहेरच्या गुलमोहराचा उल्लेख केला आहे. तसेच स्वाती, जय व सलमा या मित्रमैत्रिणींचा उल्लेख केला आहे. 5वीत आपल्यात कोणता बदल झाला हेही उर्मिलाने पत्रात सांगितले आहे. प्रश्न 3 आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. यामधील अ प्रश्न आहे, तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघता? उत्तर आहे, आम्ही टीव्हीवरील वीर संभाजी, महाराणी ताराराणी या मालिका पाहतो. तसेच छोटा भीम, डोरेमॉन, सुपरमॅन इत्यादी कार्यक्रमही पाहतो. या ठिकाणी तुम्ही कोणते कार्यक्रम पाहता ते तुमच्या आवडीचे कार्यक्रम तुम्ही इथे लिहू शकता. प्रश्न आ आहे, टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात, का आवडतात? उत्तर पाहूया. टीव्हीवरचे नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, वीर संभाजी, महाराणी ताराराणी असे कार्यक्रम बघायला आम्हाला आवडतात. नॅशनल जिओग्राफी व डिस्कव्हरीमुळे ज्ञानात भर पडते व इतर कार्यक्रमांमुळे मनोरंजन होते. ई प्रश्न आहे, तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात, त्यामागील कारणे सांगा. उत्तर आहे, आमच्या घरातील मोठी माणसे आम्हाला नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी बघायला सांगतात,
कारण त्यामुळे ज्ञान वाढते. तसेच पीस ऑफ माइंडवरील कार्यक्रम पाहावयास सांगतात, त्यामुळे चांगले संस्कारही होतात. ई प्रश्न आहे, दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरता? उत्तर पाहूया. दूर राहत असलेल्या व्यक्तींना आपले विचार, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर आपण दूरध्वनीवरून बोलू शकतो किंवा त्यांना ईमेल तसेच फॅक्स पाठवू शकतो. पोस्टातून पत्र देखील पाठवू शकतो. पुढे आपल्याला भाषेचा अभ्यास आहे, त्यातील काही अभ्यास पाहूया. खालील वाक्य वाचा. त्याखाली वाक्यात पिशवी ऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा. पिशवी सुंदर होती आणि त्यानंतरचं अ वाक्य आहे, पिशवीचा रंग गुलाबी होता. इथे आपल्याला पिशवीचा हा शब्द न वापरता त्याऐवजी सर्वनाम वापरायचं आहे. तर आपण पिशवीचा शब्द काढून तिचा शब्द टाकूया, म्हणजे वाक्य होईल तिचा रंग गुलाबी होता. या ठिकाणी तिचा हा शब्द सर्वनाम आहे. यानंतर आ वाक्य आहे, पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या. इथे पिशवीत ऐवजी आपण तिच्यात हा शब्द वापरूया. तिच्यात खूप वस्तू ठेवता येत होत्या. इथे तिच्यात हे सर्वनाम आहे. त्यानंतर ई वाक्य आहे, पिशवीला काचा मणी लावलेले होते. इथे पिशवीला ऐवजी आपण तिला वापरूया. तिला काचा मणी लावलेले होते. इथे तिला सर्वनाम आहे. पुढे पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. इथे पिशवी ऐवजी आपण ती हा शब्द टाकूया. ती माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. आता पुढे एक प्रश्न आहे, खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. आपल्याला वाक्य दिलेली आहेत, त्यात एक गाळलेली जागा आहे आणि कंसामध्ये 3 सर्वनामे दिलेली आहेत. त्यातील योग्य सर्वनाम आपल्याला गाळलेल्या जागेवर भरायचे आहे. पहिलं वाक्य आहे अ, आपण बाजारातून भाजी आणूया. या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये तुम्ही, आपण व आम्ही अशी सर्वनामं होती. त्यापैकी आपण हे सर्वनाम या वाक्यामध्ये बरोबर बसत आहे, त्यामुळे आपण हे सर्वनाम वापरून वाक्य लिहिलेलं आहे. हा वाक्य आहे, आईने जेवायला काय केले आहे. इथे कंसामध्ये आपल्याला कोणी, कोण व काय असे 3 सर्वनामं दिली होती. त्यापैकी आपण काय हे योग्य सर्वनाम वाक्यामध्ये वापरलेलं आहे. यानंतर पुढील वाक्य आहे, कर्ण दानशूर होता, तो दररोज दान द्यायचा. या ठिकाणी त्या, तो आणि ती ही 3 सर्वनामं कंसात दिलेली आहेत. त्यापैकी तो हे सर्वनाम अचूकपणे बसतंय, त्यामुळे आपण तो वापरलेला आहे. ई वाक्य आहे, ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. या ठिकाणी तिच्या, त्याच्या व त्यांच्या अशी 3 सर्वनामं आपल्याला दिली होती. त्यापैकी तिच्या हे सर्वनाम अचूकपणे या वाक्यात बसत आहे, आपण ते वापरलेलं आहे. यानंतर उ वाक्य आहे, आज आम्ही खूप मजा केली. इथे आपण, स्वतः आणि आम्ही अशी 3 सर्वनाम आपल्याला दिलेली आहेत. यापैकी आम्ही हे सर्वनाम बरोबर बसत आहे, त्यामुळे वाक्यामध्ये आपण ते वापरले आहे. आणि शेवटी उ आहे, रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलावले. यापैकी त्याच्या, तिच्या आणि त्यांच्या ही 3 सर्वनाम आपल्याला कंसात दिली आहेत. त्यापैकी त्याच्या हे सर्वनाम वाक्यात बरोबर बसते, त्यामुळे आपण त्याच्या वापरलेलं आहे. तर अशा प्रकारे सर्वनामे आणि अचूकपणे ती कशी वापरायची या संदर्भात असलेला प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. इथे पाठावरचा स्वाध्याय पूर्ण होत आहे. पाठाखालील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण यात पाहिलेली आहेत. यातील काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मते सुद्धा लिहू शकता. या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा. आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा. आपला व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे. धन्यवाद.